नमस्कार, पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण पिंपरी चिंचवड येथील मिलिटरी ग्राउंड या जागेला आलो आहे। इथे 23, 24, 25, 26 या वेळेला सत्संग माता राणी सुदीक्षा महाराज यांच्या वतीनं 58वा हा समारंभ सत्संग हा पुण्यामध्ये कुंभमेळ्याच्या माध्यमातून आज इतक्या भव्य रचनेमध्ये आपण पाहत आहात। पुण्यातील व सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना पुणे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे की या सत्संगचा फायदा सर्वांनी घ्यावा व लाभ घ्यावा। आज आपण पाहिले की या जागेला लाखो भाविक आलेले आहेत। त्यांना राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, लंगर व्यवस्था जे म्हणतोय आपण ते यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तर या गोष्टीचा आपण हा जनसागर पाहतोय, भक्ती सागर पाहत आहोत आपण सत्संगच्या माध्यमातून। तर सर्व नागरिकांना, भक्तांना माझे सांगणे आहे की आज सर्वांनी लाभ घ्यावा आणि सहभाग घ्यावा। आज कुंभमेळा काय असतो की आज पुण्याला धन्य करण्यासाठी आपल्या समोर आज इतका महाकुंभ मेळावा हा भरवण्यात आलेला आहे। तरी सर्व भक्तांनी याचा सर्वांनी लाभ घ्यावा। धन्यवाद। आता बाहेर देशातले लोक आलेले असल्यामुळे त्यांनी सुद्धा सरकारी क्षेत्राचा लाभ घेतलेला आहे। लंगर चालू आहे। सर्व भाविकांना भोजनाची व्यवस्था संस्थेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा। 24, 25 आणि 26 चालू राहणार। त्याच्यानंतर 27 तारखेला याची सुरुवात होणार आहे। याची सर्वांनी लाभ घ्यावा। सत्संगचा जो लंगर आहे त्या लंगरची पूर्ण डाळ तयार झाल्यानंतर आपण तिथं कढाई पाहिलेली आहे। त्या कढाईनंतर या पातेल्यामध्ये हा भव्य पातेले असे 4 आहेत, 1, 2, 3, 4 असे। त्याच्यामध्ये वरण म्हणजे डाळ तयार करण्यात आलेली आहे। ती लंगरच्या माध्यमातून सर्व भाविकांना वाढून त्यांचं भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। भोजनाच्या माध्यमातून डाळ पाहिली तिथं आणि इथं भव्य हा भात, राईस
त्या प्रमाणात आपण इथं तयार केलेला दिसत आहेत आपल्याला. सर्व भाविकांना जेवणाची व्यवस्था, लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे सत्संगच्या वतीनं. सर्व नागरिकांना व भाविकांना विनंती आहे की या गोष्टीचा लाभ घ्यावा व ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी या सत्संगमध्ये आपण सहभाग घ्यावा अशी आपल्या सर्वांना पुणे डिजिटल मीडियाच्या वतीनं मी नम्र विनंती करीत आहे. धन्यवाद. में यूज करते हैं वैसे वो क्लीन वाले बूट है, वो वैसे बूट नहीं है कि आप इसको कहीं पे पहन के निकल. ये बूट का ऐसा कोई इशू नहीं है और कुछ लोग बूट बिना भी निकालते हैं. स्वच्छता यहाँ पे पूरी रखी जाती है. ऐसी कोई बात. उन्होंने कैसा सॉक्स पहन के 24 घंटा चलता है. ये पूरा भर जाएगा ना ये? हाँ, खाने के टाइम पे ये सब रहायशी टैंक है ना, ये रहने के लिए करते. खोया पाया में आपका स्वागत है, ऐसा ही कहोगे? आज आपण गेट नंबर या खोया पायाचा क्रमांक 3 मध्ये आलेलो आहेत आणि या खोया पायाचा अर्थ असा आहे की इथं काहीतरी आपलं हरवलं आहे आणि ते सापडण्यासाठी आपण या रजिस्टरला इथं नोंदणी करू शकतो. त्याला खोया आणि पाया म्हणजे जो खो गया है उसको रजिस्टर किया, यहाँ पर कोई चीज मिल जाए तो इन लोग उसको परत दे देते. उसको खोया और किसी को पाया, उसी का नाम दिया है खोया पाया और क्रमांक 3 का है. आप सभी सेवेकरी का पुणे डिजिटल मीडिया में स्वागत है. आप सभी को इस सत्संग के माध्यम से बहुत बहुत शुभकामनाएं.